आज मी तुम्हाला एक वेगळीच अशी गोष्ट सांगणार आहे. एका सांगाड्याची गोष्ट, आणि तो पण बाईचा सांगाडा. आणि तो इथे म्युनिकच्या सेंट पीटर्स चर्चमध्ये पाहायला आम्ही आलो आहोत. आईचा पाय पण दुखायला लागलाय ना, म्हणून आम्ही आज जवळच्याच काही गोष्टी पाहणार आहोत. आणि तुम्ही ख्रिश्चन नसला तरी सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा इतिहास म्हणून ही गोष्ट जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल. या गोष्टीची सुरुवात रोमन काळात होते. त्या काळी शहरांना भिंती असायच्या आणि रोमन कायद्याप्रमाणे भिंतीच्या आत शहरात प्रेताला पुरायला किंवा जाळायला बंदी होती. तेथील पेगन धर्म म्हणजे ज्यातून ज्यू धर्म निघाला ते पेगन शहराबाहेर प्रेते जाळायचे. मात्र ज्यू आणि ख्रिश्चन जाळण्याऐवजी प्रेते पुरायचे. अंदाजे 1600 वर्षापूर्वी असा काळ होता जेव्हा ख्रिश्चन लोकांचा फार छळ झाला. अनेक ख्रिश्चन लोकांची धर्माच्या नावाखाली रोमन अधिकाऱ्यांनी कत्तल केली. प्रेतांचे ढिगारे लागले. पुरायला जवळपास जमीन पुरेना. तर रोम शहराबाहेर डोंगरामध्ये अनेक गुहा होत्या. तिथेही प्रेते ठेवली जायची. काही गुहा तर काही अगदी किलोमीटर एवढ्या लांब आहेत आणि आतमध्ये सगळे सांगाडे. अशा काही गुहा आज पण तुम्ही इटलीत गेला तर पाहू शकता बरं का. पुढे मध्ययुगीन काळात जेव्हा रोमन कॅथलिक यांचा जोर वाढला तेव्हा त्यांनी तेथील अनेक सांगाडे बाहेर काढले आणि त्यांना संत म्हणून घोषित करून युरोपातील इतर शहरांमधील चर्चमध्ये पाठवले. असाच एक बाईचा सांगाडा म्युनिकच्या या चर्चला पाठवला गेला. आता तो सांगाडा स्त्रीचा याच्या व्यतिरिक्त इतर कोणतीच माहिती त्यांना नव्हती. ती कोण होती, तिचं नाव काय, ती काय करायची, तिचा मृत्यू कसा झाला, तिथे ठेवलेले सगळे सांगाडे छळानेच मेले असे पण नव्हते. मात्र धर्म म्हटला म्हणजे त्यामागे भाविकांच्या भावना असतात. या चर्चमधल्या धर्मगुरूंनी तिला सेंट मुंडित्सिया हे नाव दिले आणि तसेच ती कुमारिका होती, म्हणजे कधीही पुरुष संबंध न आलेली अशी पवित्र म्हणून घोषित केली. इथल्या ज्या नन होत्या त्यांनी त्या सांगाड्याला सजवले, सोन्याचे दागिने घातले, कवटीमध्ये काचेचे डोळे लावले आणि ती कुमारिका होती म्हणून ती लग्न न झालेल्या बायकांची संत म्हणून प्रसिद्ध झाली. म्युनिकमध्ये अनेक लग्नाच्या राहिलेल्या बायका इथे येऊन या संताकडून आशीर्वाद मागतात आणि आपल्याला नवरा मिळावा अशी प्रार्थना करतात. लग्न न झालेल्या बायका इथे येतात हे मला जर आधी माहीत असतं तर जर्मनीत आल्यानंतर गेल्या आठवड्यापासून मी उगाच इकडे तिकडे फिरायला गेलो नसतो. रोज नेमाने सकाळी इथे येऊन प्रार्थना केल्यासारखं वगैरे काही केलं असतं. पण मला नव्हता कोण हो आपल्या शामूसारखा व्हिडिओ बघायला मिळालेला याआधी. माझ्यातला कुमार कधी भंग होणार हे कोणाचा देव जाणे काय माहिती. तर तुमच्यापैकी कोण सुंदर सुबक ठेंगणी असे जिचे आजपर्यंत लग्न झालेले नसेल तर तिने मला इथे येऊन भेटावे. मला भेटावे म्हणजे तिने इथे येऊन प्रार्थना करावी, म्हणजे लग्न होईल. थोडा पाऊस पडू लागला आहे बाहेर. आईचा पाय दुखू लागला आहे जास्त. तिला मी तिथेच बसून बाहेर पडलो. इथे आणखीन काही फिरण्यासारखे आहे का ते बघून घेतो, म्हणजे आईला उगाच चालवायला नको बाहेर. आमचं जर्मनी सोडणं 3 दिवसांवर आलं आणि आता नेमकं आईच्या पायाचं उद्भवलं. चला, सहलीचा महिना उलटल्यानंतर उद्भवलं ते एका कारणाने बरं. सुरुवातीलाच काय झालं असतं तर संपूर्ण सहलीचा कधीच खेळखंडोबा झाला असता. इथली एक जागा बघायची होती मला. अगदी गंमतशीर प्रकार आहे तो. इथे कुठला एक राजाचा किंवा कोणाचा म्हणा काय पुतळा वगैरे का स्मारक वगैरे असं काहीतरी आहे. तर म्हणतात की ते बळकावून त्याच्यावर मायकेल जॅक्सनचं स्मारक बनवलं आहे इथल्या तरुणांनी आणि लोकांच्या भावना म्हणून इथल्या महानगरपालिकेने ते तसंच राहू दिलंय. खरं म्हणजे इथून जवळच आहे, पण पावसात आईला नेणं आणि ते पण चालत. तर मी म्हणतो मी इथे उद्याच्या व्हिडिओमध्ये येतो. बहुतेक आईला उद्या घरी आराम करायला सांगतो, म्हणजे मी तुमच्या बरोबर उद्याचा अख्खा दिवस उन्हाळक्या करायला मोकळा. अहो उद्या कशाला, आता आईला घरी पोहोचवलं ना म्हणजे मी मोकळा तुमच्या बरोबर इथे म्युनिकमधील कुठे बारमध्ये जाऊन बियर प्यायला. पण रात्रीच्या वेळी इथे बाहेर पडलो आणि माझ्या मानेवर नाही, माझ्या मनात तो सांगाडा येऊ लागला. जर्मनीच्या बारमध्ये रात्रीची बियर सोडून दूध पीत आहे. अरे थू तेरी जिंदगी पे.